देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता। म्हणजे मागे कोण हातवारी वगैरे करत नाही ना, ते टीव्हीत दिसतं नंतर ते। त्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे मिळून सगळ्यात महत्त्वाचे पदाधिकारी हे आपल्या चिपळूण तालुक्यामधले होते। म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्यावेळेला एकत्रित होता त्यावेळेला टीके शेटे नावाचे एक फार मोठे उच्च उत्तुंग अशा प्रकारचे व्यक्तिमत्व त्यावेळेला या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते। त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळची जर परंपरा तुम्ही पाहिली तर जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या चिपळूण तालुक्यातलेच असायचे। खासदार जर तुम्ही बघितले तर जवळजवळ बहुतांशी खासदार हे आपल्या चिपळूण तालुक्यातूनच झाले। अशा प्रकारच्या एका बलाढ्य पक्षाबरोबर त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं, शिवसेना उभी करणं, शिवसेना तर होतीच परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्तास्थानी घेऊन जाणं हे एक तालुका प्रमुख म्हणून माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं, माझी खूप मोठी जबाबदारी होती। आणि ती जबाबदारी पाडायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे आपले लोक, माझा पॅड काय पॅड कोणाच्या हातात आहे, आपले लोक हे सर्वांगानं तरबेज करायला हवेत, हे सर्वांगानं जाणकार करायला हवेत। लढाई जर लढायची असेल तर आपली ताकद कमी आहे, यश मिळवायचं असेल तर बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे, यश मिळवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे डावपेच आखले पाहिजेत आणि ते डावपेच यशस्वी केले पाहिजेत आणि त्याचं मार्गदर्शन हे आपल्या सहकार्यानं असलं पाहिजे। अशा प्रकारचा एक विचार मला वाटतं मी आतमध्ये दिले पॅड पाठीमागे हालचाल करू नका, ती काय होतं कॅमेऱ्यात दिसते ती तुमची मागची हालचाल नंतर। अशा एका विचारांना आम्ही एकत्रितपणे बसत असू आणि तासनतास चर्चा करत असू, व्यूहरचना करत असू, व्यूहरचना करून समोरच्या माणसांना कशा पद्धतीने शह द्यायचा याचं आम्ही नियोजन करत असू आणि बघता बघता सगळ्या क्षेत्रावर आम्ही शिवसेनेचा ताबा मिळवला, सगळ्या सत्तास्थानी शिवसेनेचा ताबा मिळवला आणि तोच विचार त्या वेळेपासून आजही माझ्या मनामध्ये आहे। तुम्हाला सर्वांना आठवत असेल की मी केवळ माझी निवडणूक बघत नाही, किंबहुना माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात, आपल्याला निवडून आणतात, त्यांची निवडणूक ज्या ज्या वेळेला येते त्या वेळेला ती निवडणूक जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही, मी माझी पोझिशन बघत नाही, ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा मी विचार करत नाही। केवळ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नाही, आज सुरेश साळवी कदाचित तिथे रामपूरचे आले नसतील, पप्या इथे आहे, त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळे कदाचित ते आले नसतील, आलेत, त्यांना विचारा। त्यांची एक पोटनिवडणूक होती ग्रामपंचायतीची, मी पालकमंत्री होतो आणि पोटनिवडणुकीकरता मी प्रचारला गेलो म्हणून माझ्यावर मुळे भाऊ खूप मोठी टीका झाली। काय पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकरता प्रचारला आला? प्रश्न ग्रामपंचायत निवडणूक कुठली हा नव्हता, तर जो कोणी पोटनिवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्याने मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खास्ता खाल्लेले आहेत, त्यामुळे त्याला सुद्धा निवडून आणणं माझी जबाबदारी आहे। अशा पद्धतीने आपण सातत्याने आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागे कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले
अंगावर घ्यावे लागले. आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकार्यांना कधी पुढं करून मी मग काही मागं उभा राहत नाही. तर त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या वेळेला भास्कर जाऊ स्वतः मैदानामध्ये उभा असतो. स्वतः भाड्याचे तट्टू म्हणून कधी लढत नाही. स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही. आपल्या कुटुंबियाला मागे ठेवत नाही. माझे भाऊबंद हे सगळे पुढे असतात, कधीही पाठीमागे नसतात. आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं. परवा बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतं ना माझी सगळी मुलं बाळा पुतणे बितणे रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवई सगळे होते ना. का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं होतं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आजचा मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले. मी एकदम सदगतीत झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुमके आवरत नव्हते, पण मी स्वतःला आवरलं. मी आवरलं. ज्याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, हे लक्षात ठेव, जो तुझ्या बापाने कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो. मी आक्रमक भाषण करतो. सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात. पण माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन अस्लाद्य भाषेचा शब्दप्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वर्मी बसतात, आणि ते बसायला पाहिजेत का नाही बसायला पाहिजेत, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द या ठिकाणी ती प्रथा राखलीस, त्याबद्दल मुलगा म्हणून तुझं मी जाहीरपणे कौतुक करतो या ठिकाणी. मित्रांनो, काय झालं? काय झालं? काय थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय. फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्वाचं आहे. काय या भानगडी आम्ही काय कोणाच्या जीवावर केल्या? आम्ही आमच्या जीवावरच केल्या. कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल, आणि मग आपण ते सगळं करायचं. हे काय ठरलेलं काहीच नव्हतं, किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं. परंतु गेले 1.5-2 वर्षे ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्यानं बोललं जातंय, हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही? यांना त्याच शब्दात कधी कधी उत्तर द्यायचं नाही? दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतात बाहेर बॅनर लागतात, टायगर आ रहा है हायला, चुकीला माफी नाही, बदला घेतला जाईल, हिशेब चुकता केला जाईल, वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर लागतात. कोणाच्या बॅनर लागतात? राष्ट्रीय पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, जे आज विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात, त्या विश्वगुरूंचा फोटो, त्यांची निशाणी, त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी अशा प्रकारच्या ज्या वेळेला फोटो लावतात, अशा प्रकारचे आव्हान देतात, जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात, टीझर प्रसिद्ध करतात, त्यावेळेला भास्कर जाधवच्या पाठीमागं 40 वर्षाची पुण्याई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उभी राहिली परवांच्या दिवशी पुण्याई पाठीमागं. त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोलेन. आजचा माझा तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की थोडंसं घरभेदी
जे घरभेदी आहेत ना त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला. काही ठिकाणी बोलले, ते म्हणाले काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाऊन बोलायची. ते बोलले. आता मी भाषा कुठली वापरली? ह्यांच्यासारखी भाषा मी वापरली? ते बोलले. ते आता इकडे येऊन बोलले. आता भांडणं झाली. आता ह्यांचा खर्च बिर्च कुणी करायचा? म्हणजे हा घरात, आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची. हा खर्च कुणी करायचा? अरे बाबा तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचारला? कोण गेला कोण? आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामधला. अनेक वेळेला अशा प्रकारचे संघर्ष झाले. हे बाबूराव खातू इथं बसलेत, बंधू टाकळ्यात हयात नाहीत. माजी आमदार आमचे बापूसाहेब खेडेकर हयात नाहीत. विलास ऐतवडेकर वगैरे ही मंडळी आहे. ज्या वेळेला माझं नेतृत्व पुढे आलं त्यावेळेला खूप मोठे अशा प्रकारचे संघर्ष झाले. पण त्या संघर्षामध्ये कदाचित हे मदतीला धावून नाही आले. पण ह्यांनी कधी विरोधकांना हात मिळवणी नाही केली. ते म्हटले जाऊ दे, त्याचं तो काय तो करतोय, त्याचं तो निस्तरील, काय हरकत नाही. पण या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल तर झोप येईल तुम्हाला? येणार नाही. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? कोण जात होतं पोलीस स्टेशन मध्ये? याद्या घेऊन कोण जात होता? आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे. हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे. ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, ह्याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? इथं अशोकराव नलावडे बसलेत. अशोकराव नलावडे आमचे आहेत, त्यांना तेवढे बाहेर ठेवा. तो गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नलावडे तिथं नव्हतेच भानगडीला. ते रस्त्याच्या पलीकडे चहाच पित होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या तेव्हा. तो या गोट्या मोरेच्या घरी लग्न त्याच्या सख्या बहिणीचं. 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरळमध्ये. मी या सगळ्यांच्या घरी 11च्या 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणारच. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेले. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठं चंद्रपूर, कुठं गडचिरोली, कसा आलो असेल ते माझं मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट. आई गदगदा रडत होती, बायको गदगदा रडत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आतल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच. त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचंय. त्याच्या वडिलांनी सांगितलं कशाला रडताय? गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं? अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणजे भास्करराव हाच आपला गोट्या आहे. का? तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता? कोण यावर इथं नेते? कोण? हा उमेश खताते इथं आहे. याचे वडील, त्यांच्यावर आरोपपत्र होतं. उमेश खताते आमचा आहे, त्याला बाहेर काढा. त्याचे वडील भास्कररावांचे आहेत. हा आमचा आहे.
कोण सांगत होतं हे सांगत होतं कोण? हे माझी लढाई, मला हात जाब विचारायचा आहे तुम्हाला. तो संघर्ष माझा व्यक्तिगत होता की तो पक्षीय होता? पक्षीय होता ना. हा माझा, तो तुझा काय प्रकार आहे? याना तर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तर काय, पोलीस आता सध्या लाचारच झालेले आहेत. त्यांच्यात पोलीस पण राहिलंय काय? ते सध्या कोणी सांगावं कान धर बस की बस, उठ की उठ, नुसता नावाला ड्रेस आहे म्हणून ते पोलीस. बाकी पोलीस नावाला काळीमाच आहे तो. पोलीस नावाला काळीमाच आहे तो. त्यांच्या बायकांबद्दल पुढारी बोलतायत, त्याचा त्यांना राग येत नाही. बघितलं ना टीव्हीवर? तो आपल्याबद्दल काय येणार? ज्या दिवशी हा संघर्ष झाला त्या दिवशी वास्तविक आपण त्याचं सगळं संपवलं होतं की चला ते पुढे येत नाही, प्रत्येकाने घरोघर जा, चहा पाणी पिया, आपण दिलं, नाश्ता पाणी दिलं, सगळे लोक पांगले होते. पांगले होते की नाही पांगले होते? खरं तर ह्या घटनेला जबाबदार पोलीस आहेत. मी त्यांना सांगितलं की त्यांचा सत्कार जिथं झालाय त्यांना गाडीत घाल भरा आणि घेऊन जा. पण वरून सारखे फोन येत होते, वरून सारखे फोन येत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर ऍडिशनल एसपी आली आणि पोलीस आमच्या लोकांना घराघरात जायला लागले. विचारा काय लोक साक्षीदार आहेत त्याला. इथं फैसल आहेत, रामडिगे वगैरे काय लोक आहेत साक्षीदार. अंकुश, कपडे काढले होते तसेच कपडे पुन्हा चढवले आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो. सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि सांगितलं की या सगळ्या भानगडीत तुम्हाला जर कोणाला अटक करायची असेल तर माझ्या लोकांना हात लावायचा नाही, मला अटक करा, मी स्वतः जायला तयार आहे. हे सांगणारा मी कुठं? आणि हा आमचा नाही तो आमचा नाही सांगणारे कुठं? काय चाललंय काय? पहिल्यांदा अटकपूर्व जामीन आपण घेतला तो पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना घेतला, माझ्या मुलाबाळांचा नाही घेतला. तुम्ही पण लक्षात ठेवा, कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं, कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं. मी तर काय आता शेवटी माझं आता वय इतकं बघितल्यानंतर मी किती काळ तुम्हाला सहकार्य करून मला माहित नाही. आहे अजून मजबूत आहे ना. पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये तरुण पिढीला उपयोगी येईल. माझे जावई, माझी मुलं, माझे पुतणे यांचा पहिल्यांदा मी अटकपूर्व जामीन घेतला नाही. मला शक्य होतं ना. मी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतला तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला. का? तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलं तर पक्षाचं नाव बदनाम होईल म्हणून पहिल्यांदा मी पक्षाच्या विभ्रतीकरता पहिल्यांदा लढलो. आणि त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपण जामीन घेतला. ते पदाधिकारीच सांगायला लागले आम्हाला, धक्क्यावर धक्के बसत होते मला की आमचा कशाला घेतला? आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं होतं. कोण म्हणतं? पदाधिकारी म्हणतात. आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं. कोण हे वरिष्ठ? हे वरिष्ठ कोण? ती लढाई संघटनेची होती. रस्त्यावर उतरला प्रत्येक माणूस हा संघटनेकरता होता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकरता लढत होता. आणि त्यावेळेला पदाधिकारी सांगतात की आमचं वरिष्ठांनी नाव काढलं. विश्वासघातकी राजकारण माझं झालं या ओळीला अर्थ हाय त्या पत्रातल्या. कोण? वास्तविक सगळे संघटनेचे कार्यकर्ते आपले नाहीत. आणि एवढं करून या सगळ्यातला पुढारी मी होतो. कोणाला काढायचं नाही, कोणाला काढायचं नाही हे मला विचारायला नको. मला विचारलं पाहिजे, माझ्याकडे चर्चा झाली पाहिजे. आहेत पोलीस जिवंत. ते पोलीसच मला सांगत होते की हे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी येत होते आणि हे मला सांगत होते की हा भास्कर रावांचा आहे, ह्याला अटक करा, हा आमचा आहे, ह्याला सोडा. हे मान्य आहे तुम्हाला? हे मान्य आहे का तुम्हाला? म्हणून म्हटलं की असे साप उशाला घेऊन झोपून तुम्ही झोपू शकत नाही. ही असली भानगड म्हणजे काय? ही भास्कर तुझ्या हातात अंगावरचा मळ सुद्धा नाही. हेड तिच्या हिला आहे काय नाही काय. पण हे वाईट आहे. कोण करत होतं हे सगळं? मी स्वतः सांगतोय की मला अटक करा. मी स्वतः धडपडतोय.
सगळ्यांचा पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतले आणि मग माझ्या मी मुलांचं आणि सगळ्यांचे जामीन अटकपूर्व जामीन घेतले. अगोदर नाही घेतलं माझे मी. काय नवीन काय? अशा पद्धतीच्या अफवा महाराष्ट्रामध्ये आज जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक पण पसरवत आहेत आणि सत्ताधारी आमच्या जवळचे पण पसरवत आहेत. ते काय नाही हो, त्या भास्कररावांना ना उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ते संघर्ष करतायत. मला मिळालं पाहिजे म्हणून मी संघर्ष करतोय. मला त्याचाही आज खुलासा होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे? नक्की ना? मग तुम्हाला काय वाटतं त्यात मला काही मिळेल? तुम्हाला आजच सांगून ठेवतो, मला काही मिळायचं नाही. मी आजच सांगतो तुम्हाला. आणि मी त्याच्याकरता लढतच नाही. त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही. कारण ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही, त्याचं दुःख काय मला वाटणार आहे? तुम्हाला असं वाटतं? त्यावेळेला मग अशी चर्चा होते, भास्कर दादा जरा आक्रमक जास्तच आहे, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे. हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे म्हणून ह्याला नको. म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. काय झालं काय? तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला. मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? सांगा जरा, एकानं कुणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं. एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी झी 24 तासला फक्त मी एकदाच एकच वाक्य बोललोय, ते मला चांगलं आठवतंय की माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय हा शब्द मी वापरला नाही पण मी बोलतो. त्याच्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय? मी यत्किंचितही नाराज नाही. हा विषय आजपासून मी सोडून टाकला. थोडा वेळ तुमचा घेऊ ना. मी त्या दिवशी सांगितलं. त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता, काय काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतःबद्दल, कधी बोललो नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपवाले सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते, त्यांच्यावर करत होते. माहिती आहे का नाही तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिले त्यातले किती जणांनी तोंड उघडली होती हो? आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती? मी गप्प होतो. मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या तिकडे, मोरू द्या, मला काय करायचं असं मी कधी केलं? मीच मग लढत होतो का नव्हतो लढत होतो? दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही. पक्षानं मला गटनेता केलं नाही. पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं? कधी तोंड उघडलं? कधी नाराजी व्यक्त केली? कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला? काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला आज सांगतो, विक्रांत खूप चांगलं उत्तर दिलंस. खरं तर त्यात असलेल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही, पण तो माझी बॅग भरत होता. मी एकनाथ शिंदेच्याकडे जायला होतो तेव्हा माझे कपडे बिबडे तोच भरत होता, इस्त्री बिस्त्री वगैरे तोच करत होता. कारण अचानकपणे जायचं होतं ना, पळून जायचं होतं ना, लपून जायचं होतं ना, त्यामुळे तयारी नव्हती. त्यामुळे माझे कपडे त्याला इस्त्री कर, कुठं बूट पॉलिश कर, कुठं काय कर, जो करत होता त्यावेळेला. त्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. 20 तारखेला मतदान झालं. 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो. 21 तारखेला हे सगळे गुवाहाटीला काय ते सुरतला गेले आणि गोवाटला गेले किशोर. मी इथंच होतो. त्या दिवशी आपली मीटिंग होती इथंच होती. आणि मला उद्धव साहेबांचा फोन आला आपल्या कार्यालयाच्या समोर.
तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. मी मुंबईला गेलो, ट्रेन नव्हती. एक ट्रेन दिल्लीला जाणारी कुठली तरी लेट झाली होती 4-4.5 तास, ती आपल्याला मिळाली. तुम्हाला माहित असेल काय लोकांना. मी गेलो. खरं तर पनवेलवरनं डायरेक्ट आम्हाला तिकडे न्यायची, वास्तविक ट्रॅफिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवलं नाही. वेळ झाला आणि उद्धव साहेबांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झालेली होती. मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही की आम्ही उद्धव साहेबांच्या मागे निष्ठेने कसे आहोत, आमच्यावर काय काय होतंय, हे कधीच मी सांगत नाही. पण आज सांगण्याची वेळ आली आहे. मी गेलो वर्षा बंगल्यावर. त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती, झाली, संपत आली होती. सगळे 18चे 18 खासदार उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते. बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते. तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी. कारण रात्री बॅग भरायली होती, तेव्हा नव्हती भरायची. बॅग भरणारे लक्षात आलं ना तुमच्या का नाही. ते पण माझी बॅग भरत, म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं, त्यामुळे इस्त्री बिस्त्री काय करायची नव्हती. मिटिंगला होते ते होते. सगळ्यांचं मी ऐकून घेतलं, सगळ्यांचं. मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं की, आणि तो वाटायलाच हवा. ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो, निष्ठा काय ती कळते, प्रक्षेप्रेम काय ते कळतं, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं भास्कर जाधव काय तो माहिती आहे त्यांना अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांचं ऐकून घेतलं, मी काही बोललो नाही. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू तमुक करू. त्यांना ते काय बोलायचं ते बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवनी तिथं सांगितलं, उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा सांगणारा मी कोण. बरोबर आहे का नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या. पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते मी करतो. मी म्हटलंय जो अभिमान तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला. आता ती भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही कुठेही जा, पण मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाधवनी फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. का द्यायला का होती घोषणा, अडचण काय आली. हा भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे. तिथं सांगितलं. ह्यांच्याबरोबर गेले, काँग्रेस बरोबर गेले, म्हणून आम्ही पक्ष सोडला. 2.5 वर्ष मंत्रीपद भोगताना लाजा नाही वाटल्या. तेव्हा सांगण्याचं धाडस कार्य दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर, आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही. ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं. त्याचा उल्लेख मी कधी केला नाही. पण मी उद्धव साहेबांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही. आणि उद्धव साहेबांची एका सेकंदात नव्हे एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहायचं आणि भास्करच्या विरोधात, आपल्या भाजपच्या विरोधात लढायचं. आपण दोघे राहिलो तरी चालेल, आपण दोघांनी मिळून भाजपच्या विरोधात लढायचं. आज जो भास्कर जाधव लढतोय तो मंत्रिमंत्री सदा करता नाही, तर आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दाकरता भास्कर लढतोय. सगळेच काय पदाकरता चटवलेले आहेत काय, लाचार आहेत काय. माझ्याच पक्षातले काही लोक ही सगळी पिल्लं सोडतायत, तुम्हाला माहित नाही म्हणून सांगून टाकतो. पण मी कधी हे बोलत नाही, बोललो नाही. पक्षांतर्गत विषय जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलत नाही. बोलतो कधी. कोणाला निष्ठा शिकवता तुम्ही. खोट्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. पप्प्यानं सांगितलं ते काय खोटं सांगितलं नाही. कोण होतं त्यावेळेला राष्ट्रवादीला मत द्या म्हणून सांगणारे माझ्या विरोधात. कोण होते कोण. मी तर नव्हतो गेलो कुठल्या पक्षात. मी तर अपक्षात निवडणूक लढवली होती ह्या माझ्या सहकाऱ्यांच्या जीवावर. होतं कोण तेव्हा. शेवटी अन्यायाला शेवटी परिसीमा झाली की तोंड उघडावं लागतं. उघडायलाच पाहिजे ना. मी सांगितलं मी येणार नाही भाजपा बरोबर. कोणाला कोणाची बदनामी करताय. हे पत्र सुद्धा काल तो व्हायरल कुणी केलं.
आहे काय त्या पत्रात? त्या पत्रात हे जे कोण गद्दार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं आणि उद्धव साहेबांचा झेंडा फडकवावा, ह्या असं त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. अर्थ त्याचा तो आहे. कुणी केलं व्हायरल मला माहिती आहे, पण ते शोधणं आता जबाबदारी पक्षाची आहे, माझी नाहीये. वाटलं तर पक्षाला शोधेल, नाही तर शोधणार नाही, त्यांचं त्यांनी ठरवायचं. सगळ्याच काय जबाबदारी आमच्या नाहीये. आणि म्हणून व्हायरल कोणी केलं पत्र? दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे. बंड्या बोरुकर आता म्हणाला की तुम्ही लढा म्हणून, आमचा पाप्या म्हणाला, बाकी ज्यांच्या पण भावने आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गेले 2 महिने मी चिपळूणमधून निवडणुका लढवणार असं अजिबात बोलायचं बंद झालंय. सगळं थांबलंय का? वातावरण चांगलं गरम आहे? थांबलं का गरम आहे? 2 दिवसापूर्वी महाशिवरात्र झाली. कुठे एका संभाव्य उमेदवाराचे फोटो कुठे दिसले नाहीत. आमच्या चिपळूणमधले आणणारे लोक दिसले काय? आणणारे देवदर्शनाला दिसले काय? अरे कसले निष्ठावंत हे निष्ठावंत कसले? ही चिपळूणची जागा, त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये. त्याच्या नशिबात असेल तर होईल, नाही तर होणार नाही. मी माझा पोरगा बाकीच्या नेत्यांसारखा करत बसणार नाही. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तो जाईल पुढं, नाहीतर नाही जाणार. आहे कोणाला परवा त्याची? आमचं काही घराणं काही राजकारणातलं नव्हतं. ज्या वेळेला शेखर निकम पलीकडे गेले, अगोदर त्यांना मी सांगतच होतो पदाधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते. यांनी ती जागा सोडलेलीच आहे. ज्या वेळेला शेखर निकम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो. आणि अचानकपणे इथंच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली. ती मोठा मेळावा झाला का नाही? संदीप कोलगे वगैरे आलीत काय जुनी मंडळी का नाही? चंद्रकांत सुवारबीवर आलेत काय? प्रकाशराव वगैरे मला भेटले, चंद्रकांत सुवार नाही आले. आणि इथं सगळी जुनी जाणती माणसं इथं बाहेर पडली एकदम झापकन, आणि आपण ही शीट लढवायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की शीटा अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाहीये हे. पवार साहेबांना भेटलो, म्हटलं ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढवणार नाही, ती आपल्याला जिंकून यायला पाहिजे. मला आशीर्वाद देणार, जा म्हणले लढा. योगायोगाने त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील आले अध्यक्ष. मीच सांगितलं, म्हटलं जयंतराव साहेबांच्याकडे असेशी मी आशीर्वाद मागितलेत. जयंतराव म्हणाले की मग ते आम्हाला कोकणात सीट नाही, इकडं नाही, तिकडं नाही. पवार साहेब म्हणले जिंकून भास्कर जाऊ येतो, जा. काय वाईट काय केलं मी? तिथून मी माझ्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना जाऊन भेटलो. साहेब ही अशी जागा आहे, ती जागा जरी त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मी पवार साहेबांकडनं ही जागा सोडवून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणले ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला? नंतर माझं नाव फुटल्यानंतर कोणाच्या किडा वळवळला? आता तो किडा कुठं मेला? काय गेला कुठं किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमना मी विचारलं, तुमच्या माहिती करता सांगून ठेवतो, बाबा रे तू जो काय नेहमी सांगतोस मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, आता तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितलेत, त्यामुळे तुला न्याय मिळाला पाहिजे, लढ. छे हो आमच्यान कुठलं काय होतंय, आम्ही ते काय नेहमीच असतंय. नाही, मी विचारलं हे प्रशांत यादव वगैरे जे आता काही इच्छुक आहेत तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर जो राजकारणात डावपेच खेळायला कमी नाही आहे, त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणले नाही हो, जिंकून यायचं असलं तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र मानेच्या घरी गेलो. मी सुभाष मानेंना भेटायचा प्रयत्न केला, पण ते मुंबईमध्ये होते. बरोबर ना बंड्या? बरोबर ना मुन्ना? आता आणखीन कोण दिवटा राहायला भेटायचं त्याला? यांना विचारलं, हे आमचे नेते बघा मोठी इथं बसले बाजूला, प्रतापराव. विचारलं का नाही प्रतापराव, बाबा लढता काय? लढा. इथं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे? निष्ठेच्या गोष्टी करायच्या. आम्ही फार निष्ठावंत आहोत, आम्ही इकडे. मी तुम्हाला आज सांगू काय, तुम्ही पण आयुष्यामध्ये एक तत्व पाळा. एक वेळ एखादा विचार परवडला नाही, पटला नाही,
आपलं कोणाशी पटलं नाही सरळ बाजूला व्हा, त्याला आम्ही निष्ठावन म्हणतो. आणि पक्षात राहून पक्षाची वाट लावतात त्याला काय म्हणतात? पक्षाच्या आतमध्ये राहून ही घातकी माणसं आहेत. ही सगळी माणसं घातकी आहेत. जातो बाहेर त्याला आपण शिव्या देतो आणि आतमध्ये राहतो तो हे असे धंदे करतो. हे धंदे असे करतात. आणि म्हणून हे सगळे एका बाजूने सांगायचं भास्करराव तुम्हीच, आणि दुसऱ्या बाजूला दुसरा माणूस घेऊन यायचं आणि त्याला सांगायचं तूच तूच, फक्त माझं काय ते बघ इकडं. पक्षविषय गेला खड्ड्यात. मला धन्यवाद दिले पाहिजे देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजे. ते बंड्या बोरुकर आहे आमचा तालुका प्रमुख. इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका. आमचा इथं मुन्ना महाजन, आपला मुन्ना थरवल आहे. असे अनेक आहेत. या सर्वांनी एकच सांगितलं. सुरेशराव कदम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा, मीच म्हटलं त्यांना की बुवा 3 वेळा चिपळूणला मिळालेली आहे, या वेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे. मी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं भास्करराव आम्हाला उमेदवारी मिळेल, पण आम्हाला उमेदवारी नको, आम्हाला आमदार हवाय. आणि म्हणून संगमेश्वर की चिपळूण हा वाद नाही. तुम्ही उमेदवार असाल तर हे निवडून येऊ शकता. हे ह्यांचे उद्गार होते, आम्हाला आमदार हवाय. हे निष्ठावन खरी, हे खरे निष्ठावन. 2 महिने आता मी गप्प आहे. कुठे गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे, चालवणारे? का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरा गिराईक नाही मिळाला आता? प्रशांत पण मजबूत आहे, तसा काय कमी नाही आहे. फक्त आता शेखर जास्त की प्रशांत एवढाच फक्त सौदा करायचा राहिला असेल शिल्लक. तुम्हाला काय हवाय? आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख पप्यान मगाशी केला की मी कधी माझ्या जिभेवर हे शब्द येऊ देत नाही. मंत्रीपद मिळालं नाही, मी कधी चिडलेलो नाही. गटनेतेपद मिळालं नाही, मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आताही सुद्धा तुम्हाला माझा भाषणाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय. मित्रांनो, तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करताही लढत नाही. मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर, माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे, याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं, माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं आम्हाला त्रास नसेल होत का? सोडायचं मैदान, सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय. ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या. नमस्कार मंडळी, आपण बघणार आहोत आज भास्कर जाधव यांचे सभेतले भाषण. आणि ते बोलत होते की ठाकरेंनी मला काहीच दिले नाही. तर ते आपण कशा प्रकारे दिली नाही ते बघूयात. काय म्हणाले भास्कर जाधव? या 2 दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी भास्कर जाधव हेही बॅग भरून गुवाहाटीला येण्यासाठी तयार होते. आम्ही त्याला विरोध केला असा दावा केला होता. हा दावा फेटाळून लावला आणि भास्कर जाधव यांनी आपण उद्धव ठाकरे सोबतच राहणार असंही स्पष्ट केलं होतं. आणि तसेच काही पदांवर हक्क असूनही ती मिळली नाही तरी कधीही नाराजी बोलून दाखवली नाही असंही भास्कर जाधव या कार्यक्रमात म्हणाले. उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये मला काही मिळणार नाही. आमचे लोकही म्हणतात की भास्कर जाधव उद्या काहीतरी मिळवायला हवं म्हणून ते संघर्ष करतात. उद्धव ठाकरेचं सरकार आल्यानंतर मला त्यात काही मिळणार नाहीये. मी त्यासाठी लढतच नाहीये. ज्याची अपेक्षा मी केली नाही तर ते न मिळाल्याचं दुःख का होईना मला, असा प्रश्न भास्कर जाधव हे सांगत होते. आणि
त्यासाठी लढतच नाही आणि ह्या अशा प्रकारचे मतही त्यांनी मांडले आणि ज्या अपेक्षाच मी केली नाही तर ते न मिळाल्यासारखं दुःख होईना का मला, असंही ते म्हटले. आणि असाच प्रश्न भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारशीही केला आणि त्यांच्या नाराजीचेही मनोगत व्यक्त केले. आणि अशाच प्रकारे त्यांनी आपल्या हक्काचाही दावा असूनही त्या पदावर मला देण्याचा प्रयत्न केला नाही असेही त्यांनी आपल्या भाषणामधून सांगितले. आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारशी मला कोणत्याही प्रकारचा काही मिळाले नाही हेही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आणि अशाच प्रकारे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपले भाषणामधून व्यक्त केले. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात. तर आपल्या चॅनलचे नाव महाराष्ट्र न्यूज चॅनल असे असून त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मंडळी.